हाय गाईस, द एम टूबर्समध्ये तुमचं स्वागत आहे. पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण आहे ना, गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं की मी GoProसाठी एक्स्ट्रा बॅटरी मागवलेली आहे आणि एक त्याच्याबरोबर चार्जर पण असणार आहे, मागवलेलं आहे. लिसेनचं हे मी चार्जर फास्ट चार्जिंग बॉक्स आहे आणि ते 2 बॅटरीज मागवलेले आहेत. तर हे ऑलरेडी मी ओपन केलं, तुम्हाला दाखवतो आहे. आतमध्ये आहे ना, हे चार्जिंग वायर आहे. हे चार्जिंग वायर मिळते त्याच्याबरोबर. हे चार्जिंग वायर आहे, बॉक्स बाजूला ठेवूया. हे चार्जिंग वायर आहे आणि हा चार्जर आहे आणि हे लहानसं थोडंसं छोटं आहे त्याच्याबरोबर आणि हे मॅन्युअल आहे छोटंसं. त्यामध्ये सगळं दाखवलेलं आहे, चार्जिंग वगैरे काय, किती वेळाने वगैरे काय होतं ते सगळं आहे. ते शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवतो आणि आतमध्ये ठेवूया. आणि हे आपलं चार्जिंग केस आहे. ह्याच्यामध्ये आहे ना, इथून ओपन करायचं आहे ह्या बाजूला. ह्याच्यामध्ये मी GoProची बॅटरी टाकून ठेवलेली आहे, मगाशी ठेवलेली आहे. मी जरा चेक करत होतो. हे GoProची ओरिजिनल बॅटरी आहे. ओके, तर हे 2 स्लॉट्स आहेत त्याच्यामध्ये आणि त्याला ह्याची ओरिजिनल बॅटरी कुठे गेली? ओरिजिनल बॅटरी, ही ओरिजिनल बॅटरी आहे GoProची. आणि ह्याच्याबरोबर मला या 2 बॅटरी आलेल्या आहेत, म्हणजे मी मागवलेले आहेत. याचे वेगळे पैसे दिलेले आहेत आणि याचे वेगळे पैसे आहेत, पण ते एकत्रच मागवलेले आहेत. हे आपण अशा पद्धतीने आपल्याला वाचूया. आणि याला मागे हे चार्जिंग पॉईंट आहे, आपण हे कुठे पण चार्ज करू शकतो. आणि हे ज्यावेळेस आपण ब्लॉक करतो त्यावेळेस, कारण या GoProच्या बॅटरीज आहेत ना, लवकर संपतात, ड्रेन होतात. तर हे आणि आपल्याला बॅकअपसाठी आपल्याला बरं पडतं, म्हणून आपल्या एक्स्ट्रा बॅटरी मी हे मागवलेले आहेत. आणि AC चार्जिंग कुठे आपण ते करू शकतो, आपल्या पॉवर बँकने पण करू शकतो आणि आपल्या बाईकला ऑलरेडी चार्जर आहे त्याने करू शकतो. ओके, हा छोटासा हा टेलिसिनचा हा बॅटरी फास्ट बॅटरी चार्जरचा हा आपला छोटा रिव्ह्यू होता, अनबॉक्सिंग होता. ओके, आपलं मी आता तुम्हाला मोटो ब्लॉगिंगचा आता सेटअप पूर्ण दाखवतो आहे. यावेळेस मी थोडा अर्धवट दाखवलेला. मी आता हेल्मेट वगैरे आपल्याकडे आहे आणि हेल्मेट आहे आपल्याकडे. मी ऑलरेडी तुला हे काय बोलतो तुला, हे माईक लावलेलं आहे आतमध्ये. जास्त शकत नाही आता, साधं एकदम सिम्पल आहे ते अटॅच करायचं. ते माईक लावलं आहे आणि आपण हे फ्लिपकार्टमधून आहे ना, फ्लिपकार्टमधून आपण चेन माउंट मागवलेलं आहे. माझ्याकडे ऑलरेडी एक होतं चेन माउंट, पण ते असं ते स्ट्रॅपवालं होतं, ते असं लावायचं होतं. ते स्ट्रॅपमधून हे असं त्याला दाबलं जातं समोरचं पोर्शन. ओके, तर मी ते घेत नाही, यूज करत नाही. मी नवीन चेन माउंट मागवलं ब्लू आर्मरचं, बघू शकतो. ओके, हा मी आता लावतो आणि तुम्हाला मी थोड्या दाखवतो. ब्लू आर्मरचं हे चेन माउंट आपण लावून घेऊया. मी GoProचं हे माउंट छोटा आहे त्याला मी ऑलरेडी अटॅच केलं आहे. आपण एकदम परफेक्ट करून, हे 1 टाइम ग्लू असतं. एक थोडं पण मिस्टेक झालं की आपले खराब होऊन जाईल, तर एकदम आपण ते परफेक्ट लावूया. तर मी लावून बघते कसं कुठल्या बाजूला परफेक्ट आहे, सेंटरमध्ये आहे ना. ओके, तर आज आपण सेलोटेप आपण त्याची काढूया, इझी निघतं. काढूया. ओके, काढलेलं आहे आणि आपण एकदम परफेक्ट जागेवरती सेंटरमध्ये एकदम चिकटूया त्याला.
चिकटूया. बरोबर आहे ना सेंटरमध्ये. बरोबर आहे ना, वाकड तिकडे झालं नाही ना, परफेक्ट आहे, लागलेलं आहे. मला वाटतं आहे बरोबरच आहे. बरोबर आहे ना, बरोबर दिसतंय ना. बरोबर आहे. ओके, लावून झालेलं आहे. ते काय निघणार नाही आता. गोप्रोचा बदल झेलू शकतो एवढे यामध्ये पॉवर आहे, असं मी ते रिव्ह्यूमध्ये पाहिलेलं आहे. गोप्रो आपला पडला नाही पाहिजे, सेफ राहायला पाहिजे. ओके, आणि व्हेंटिलेशनचं अपडाऊन सगळं होत आहे व्यवस्थित. आता आपण हे कॅमेरा लावूया, थोडा तुम्हाला दाखवतो. बंद कर. तर फ्रेंड्स, फायनली आपलं हे मोठं ब्लॉगिंगचं सेटअप पूर्ण झालेलं आहे. हे माईक ॲडॅप्टरला आहे, माईक लावलेलं आहे, माईकचं पॉईंट आहे, आणि आतमध्ये इथे मी माईक लावलं आहे. दिसतं दाखव इथे माईक लावलं आहे. आणि हे पूर्ण मी सेटअप एकदम त्याला वेळ लागला सेटअप करायला. पूर्ण व्यवस्थित हे सेटअप लावलेलं आहे, केलेलं आहे. तर आपण एक ट्रायल म्हणून 1-2 दिवसांनी मी ट्रायल म्हणून दाखवेल काय याचा कसा व्ह्यू येतो तर. ओके, तर हा पूर्ण आपला मोठं ब्लॉगिंगचा सेटअप पूर्ण झालेला आहे. ओके, तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ मी छोटासा इथेच पूर्ण करतो आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा, नक्की कळवा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मस्त राहा, मजेत राहा, फिरत राहा आणि स्वस्त राहा. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा किती छान दिसतंय आपलं सेटअप. तर आपण त्याचा काही 1-2 दिवसांनी आपण त्याचा रिव्ह्यू बघूया, कसं आपलं हे काय फुटेज येतात त्या गोप्रोमधून. ओके, थँक्यू.